नत्वेवाहं जातु नासन् नत्वन्नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामस् सर्वे वयमतः परम. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, असा काळ कधीच नव्हता की मी नव्हतो, तू नव्हतास किंवा हे सर्व राजाही नव्हते आणि पुढेही आपण सर्व नाहीसे होणार नाही. आपण सर्वजण भविष्यातही अस्तित्वात राहू. म्हणजे थोडक्यात इथे बघायचं झालं तर कृष्णाला सांगायचं आहे की आत्मा नित्य आहे. जन्म आणि मृत्यू हे फक्त शरीराचे आहेत, आत्म्याचे नाहीत. मानसशास्त्रही सांगतं की माणसाला सगळ्यात मोठी भीती ही आपला नाश होण्याची असते, म्हणजे मृत्यूची भीती असते. हा श्लोक सांगतो की तुझं खरं अस्तित्व म्हणजेच आत्मा कधीच नष्ट होत नाही. ही भावना म्हणजे आपली डेथ एन्झायटी, मरणाची भीती कमी करते आणि आपल्या जीवनाचा जो दृष्टिकोन आहे तो वाढवते. आपण स्वतःला फक्त शरीर, नाव, पद, नाती यापुरतं पाहिलं तर हानी, अपयश लगेच अस्थिर करतात. पण जर आपण स्वतःला दीर्घकाळ टिकणारी जाणीव म्हणून ओळखू लागलो तर ताणतणाव कमी होतो. मानसतज्ञ सांगतात की जो माणूस लॉंग टर्म थिंकिंग ठेवतो तो जास्त शांत असतो. म्हणजेच दीर्घकालीन दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे. कृष्ण अर्जुनाला सांगतात की तू एका क्षणिक प्रसंगावर अडकलायस, पण तुझं अस्तित्व त्याहून खूप मोठं आहे. जर आपल्याला माहिती असेल की मी नष्ट होणार नाही, फक्त रूप बदलणार आहे, तर आपण संकटांवर जास्त धैर्याने तोंड देऊ शकतो. ज्याच्यामध्ये संकटांवर मात करण्याची क्षमता असते, म्हणजे रेझिलियन्स ज्याच्यात असतो, तो मोठ्या संकटानंतरही आणखी सक्षम बनतो. म्हणजेच त्याच्यामध्ये पोस्ट ट्रॉमॅटिक ग्रोथ दिसते. आपण शरीर, संपत्ती, नाती या बदलणाऱ्या गोष्टींशी स्वतःला जोडून घेतो म्हणून आपलं दुःख वाढतं. पण जर आपण आत्म्याच्या सातत्याची जाणीव ठेवली तर हा जो अलगाव आहे किंवा डिटॅचमेंट आपण म्हणू शकतो तो निर्माण होतो आणि मानसिक स्थैर्य मिळतं. अपयश, नात्यातील ताण, नोकरीतील बदल हे कायमस्वरूपी नाहीत. आपलं खरं अस्तित्व त्या पलीकडे टिकून राहणार आहे. प्रत्येक बदल म्हणजे शेवट नाही, तर एका नव्या टप्प्याची सुरुवात आहे. मृत्यूची भीती किंवा भविष्याची चिंता कमी करण्यासाठी मी नष्ट होणारा नाही, फक्त बदलणारा आहे, ही जाणीव ठेवली पाहिजे. श्रीकृष्णार्पणमस्तु.